मग अतिक्रमणाविषयी मी नगरपंचायत कर्जत यांनाही दरवेळेस पाठपुरावा करून त्यांनी काहीच कारवाई केलेली नाही. कारवाई पूर्ण झाली असं दाखवून माझी दिशाभूल केली. ते कोणाच्या पायऱ्या असल्या पायऱ्या काढतात, कोणाची खिडकी असली खिडकी काढतात, तरीही यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आत्तापर्यंत. तहसील समोर कमीत कमी 15 दिवस मी उपोषणाला बसलो होतो. खोटे उतारे देऊन माझ्या विरुद्ध षडयंत्र रचलं गेलं. पाठपुरावा करत असताना मला कित्येक लोकांच्या धमक्या येतात, कित्येक लोक माझ्या अंगावर धावून येतात. किती दिवस मी तरी सहन करायचं ह्या गोष्टी. आणि ह्या लोकांना कोणीतरी पाठीशी घालतंय. इथले स्थानिकच्या पुढाऱ्यांच्या वरदहस्तामुळं ही जी लोक आम्हाला असे धमके देतात की बुवा तू काही कर तरी आमचं काहीच वाकडं होऊ शकत नाही. ह्या त्रासामुळं मी कंटाळून 23/9/2024 रोजी वार सोमवार मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतः आत्मदहन करीत आहे. आणि ह्याची जबाबदारी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राहील. मी शशिकांत दत्तात्रय बोंगाने, राहणार पटरवाडी, पोस्ट भैरववाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. गट क्रमांक 1 मध्ये माझी स्वतःची जागा असल्यामुळं मी स्वतः वैयक्तिक त्याविषयी पाठपुरावा करत आहे. कर्जत येथील कापरीवाडी वेशीतील अतिक्रमणाविषयी मी जे बोलत आहे, मी सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ता हद्दीत असून त्या रस्त्यावरती मंदिरांच्या समोर जेवढे अतिक्रमण झाले आहे त्याविषयी मी त्यांच्याबरोबर बोलून चर्चा करून रोजची रोज पाठपुरावा करून तिथे त्यांनी जी मार्च महिन्यात थोडीशी कारवाई केली आणि नंतर त्यांनी ती कारवाई पूर्ण झाली असं दाखवून माझी दिशाभूल केली. व नंतर त्या अतिक्रमणाविषयी मी नगरपंचायत कर्जत यांनाही दरवेळेस पाठपुरावा करून त्यांनी काहीच कारवाई केलेली नाही. आणि जो महादेव मल्लिकार्जुन मंदिराच्या समोरून जो आतमध्ये दक्षिण बाजूला जो रस्ता जातो तो 18 मीटरचा असून तिथं सध्या म्हणजे 2 मीटरचाही रस्ता नाही. ह्या टोटल रस्त्यावरती यांची घरे आहेत. नगरपंचायत जर कारवाई करायची म्हणलं तर ते कोणाच्या पायऱ्या असल्या पायऱ्या काढतात, कोणाची खिडकी असली खिडकी काढतात, कोणाचं कंपाऊंडचा कोपरा आला असला तर अख्खं कंपाऊंड पाडतात. पण ह्या जे मुद्दे मी मांडत आहे त्यात काही लोकांची घरे, काहींची दुकाने, या सर्व गोष्टीमुळं तिथं सर्वसामान्य लोकांना येता जाता येत नाही. पूर्ण त्यांनी रस्ता अडवल्यामुळं जो कापरीवाडी रस्त्याला जो त्यांनी अंतर्गत रस्ता टाकलेला आहे शासनाने तो पूर्ण बंद केलेला आहे. त्यामुळं तो ढेरेमाळ्याकडे जाणारा रस्ता त्या 1 नंबर गटातला बंद झालेला आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवर मी प्रत्येक वेळी त्यांचा पाठपुरावा केलेला आहे प्रत्येक डिपार्टमेंटचा, तरीही यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आत्तापर्यंत. आणि मी आत्तापर्यंत तहसीलदार, प्रांत, नगरपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे 4ही डिपार्टमेंटशी मी प्रत्येक वेळेस पाठपुरावा करून तहसील समोर कमीत कमी 15 दिवस मी उपोषणाला बसलो होतो. याचाही काही उपयोग झालेला नाही आजपर्यंत. आणि ह्या सर्व गोष्टीचा मला म्हणजे ह्यांनी कुठंतरी माझा आवाज बंद करण्यासाठी नगरपंचायत कर्जत यांनी त्यांना खोटे उतारे देऊन माझ्या विरुद्ध षडयंत्र रचलं गेलं. आणि त्या षडयंत्रामधून मला बाकीचा जो त्रास झाला ह्या त्रासामुळं मी कंटाळून 23/9/2024 रोजी वार सोमवार मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतः आत्मदहन करीत आहे.